रेड्याची समाधी संत ज्ञानोबारायांनी ज्या रेड्याच्या मुखातून वेद वदवून घेतले होते, त्या रेड्याची समाधी या गावात आहे. गाव आहे जुन्नर तालुक्यात. गावाचं नाव आहे आळे. या गावाचा आकार आळ्यासारखा. या गावाचं नाव आळे. पण संन्यासीची मुलं म्हणून ब्राह्मण त्याला हिणवू लागले. नमस्काराशिवाय नमस्कार नाही. मान्यता प्राप्त होण्यासाठी ब्राह्मणाकडून स्तुतीपत्र घ्यावं लागत होतं त्या काळात. आत्मा हा सर्वांच्या ठाई एक असतो असं माऊलीने ठणकावून सांगितलं. माऊलीने मस्तकावर हात ठेवला तर प्रत्यक्ष रेडा वेद बोलू लागला. चारही वेद, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद, चारही वेद बोलू लागला. चारही भावंडांनी इथं रेड्याला संजीवन समाधी दिली. इथं 3 दिवस राहिले. तो दिवस होता महाशिवरात्रीचा. मालक होता रेड्याचा. पुण्यात जात असताना चाकण जवळ इथे वाकोबा मंदिर आहे. पण पांडुरंगला आणि माऊली एकच आहे. कारण माऊली आरती म्हणतो ना, आरती ज्ञानाचं नाव ठेवलेले आणि अवतार पांडुरंग. जय तू ज्ञानेश्वर.